जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून घणसोली गावातील राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या कट्टर समर्थक भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी प्रमिला अरुण म्हात्रे यांच्या वतीने गुरुवारी 5 जून रोजी मोफत आरोग्य नेत्र तपासणी आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन परिवहन समितीचे माजी सभापती मोहन म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी घणसोली गावकीचे अध्यक्ष सीताराम मडवी, संत निरंकारी मंडळाचे घणसोली विभागाचे मुख्य सदानंद महाराज पाटील यांच्यासह गावचे प्रतिष्ठित मान्यवरांना आयोजक प्रमिला म्हात्रे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। 5 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत मोफत आरोग्य नेत्र तपासणी आणि दुपारी गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले। दिवसभरात 500हून अधिक रुग्णांनी या शिबिराचा फायदा घेतला। संपूर्ण दिवसभर सुरू असलेल्या या शिबिराचा लाभ घेण्यासाठी गर्दी होती। यावेळी हृदयाचे आजार, सांधेदुखी, हर्निया, मूळव्याध, मोतीबिंदू, किडनीचे आजार, मूतखडा आदी रोगांवर नामांकित डॉक्टर, नर्स यांच्यामार्फत मोफत तपासणी करण्यात आली। त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने समाजसेविका प्रमिला म्हात्रे यांच्यासाठी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरासाठी गावातील महिला मंडळांसह काही सामाजिक संस्थांनी मोलाचे सहकार्य केले। घणसोली गावकीच्या वारकरी भवन सभागृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील, आवाज महाराष्ट्राचा, घणसोली। नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।